नमस्कार मित्रांनो, आपण नेहमीच ऐकतो की कंजूसपणा हा वाईट गुण आहे. पण आयुष्यात मोठी जीत घ्यायची असेल तर तुम्हाला एका वेगळ्या अर्थाने कंजूस बनावं लागेल. हा कंजूसपणा पैशाच्या बचतीपुरता मर्यादित नसून तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्टींशी संबंधित आहे. खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही तुमचे शब्द, तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ फालतू गोष्टींवरती खर्च करणं थांबवता. प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा किंवा विनाकारण स्पष्टीकरण देण्याचा मोह टाळून जेव्हा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमची किंमत जगाला कळू लागते. या 6 गोष्टींबाबत तुमचा सकारात्मक कंजूसपणा तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि प्रबळ बनवतो. थोडक्यात सांगायचं तर स्वतःच्या अस्तित्वाची आणि शक्तीची उधळपट्टी थांबवून जेव्हा तुम्ही ती योग्य ठिकाणी वापरता तेव्हाच ही दुनिया तुमच्या कर्तृत्वाला सलाम करते आणि तुम्हाला मान देते. नंबर 1. शब्दांचा जपून वापर. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्या बाजारात माल जास्त असतो तिथे भाव आपोआपच कमी होतो. अगदी तसंच आपल्या शब्दाचं आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीत तोंड घालणं आणि सारखी बडबड करणं म्हणजे स्वतःची किंमत स्वतःच कमी करून घेण्यासारखं आहे. जो माणूस विनाकारण जास्त बोलतो त्याच्या बोलण्याला लोक टाळकी खाणं समजतात आणि त्याच्या शब्दांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. पण जो माणूस मोजकेच आणि वेळेलाच बोलतो तो जेव्हा तोंड उघडतो तेव्हा अख्खी दुनिया कान देऊन त्याचं म्हणणं ऐकते. जास्त बोलून आपली ऊर्जा आणि भ्रमत दोन्ही घालवण्यापेक्षा शांत राहून समोरच्याचं ऐकून घ्यायला शिका. जिथं शब्दाची गरज नाही तिथं तुमचं मौनच समोरच्याला तुमची ताकद दाखवून देतं. शब्दांची ही काटकसर तुम्हाला समाजात एक वजनदार आणि हुशार व्यक्ती म्हणून ओळख मिळवून देते. त्यामुळे फालतू बडबड करण्यापेक्षा आपले शब्द जपून वापरा, कारण कमी बोलणाऱ्या माणसाचा शब्द हा नेहमीच अंतिम शब्द मानला जातो. तुमचं शांत राहणं हे दुर्लभ नसून ती तुमची सर्वात मोठी शक्ती आहे हे जगाला दाखवून द्या. नंबर 2. वेळेच्या बाबतीत कंजूस बना. मित्रांनो, एक साधी गोष्ट डोक्यात ठेवा. गेलेला पैसा परत मिळवता येतो, गेलेली इज्जत परत कमवता येते, पण एकदा गेलेली वेळ मात्र साक्षात देवाने सुद्धा हात जोडले तरी परत येत नाही. आपण लोक पैशाच्या बाबतीत किती चिक्कू असतो, पण जेव्हा वेळेची बारी येते तेव्हा मात्र ती पाण्यासारखी उधळतो. चौकात उभा राहून कोणाचे तरी उखाणे काढण्यात, दुसऱ्याच्या घरात काय शिजतंय हे पाहण्यात किंवा मोबाईलवर फालतू रील बघण्यात आपण जो वेळ घालवतो तो खरं तर आपल्या आयुष्याचा मोठा तोटा आहे. वेळेच्या बाबतीत इतका कंजूस बना की तुमच्या प्रगतीशिवाय इतर फालतू कामासाठी तुमच्याकडे 1 मिनिट सुद्धा शिल्लक नसावा. स्वतःच्या ध्येयासाठी आणि आपल्या माणसांच्या सुखासाठी जो वेळ खर्च करतो तोच माणूस खऱ्या अर्थाने आयुष्यात श्रीमंत होतो. रिकामटेकड्या गप्पांनी पोट भरत नाही आणि स्टेटसही वाढत नाही. त्यामुळे आपला वेळ फक्त स्वतःला घडवण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी वापरा. लक्षात ठेवा, जो वेळेची कदर करतो वेळ एक दिवस त्याची नक्की कदर करते आणि त्याला यशाच्या शिखरावर नेहून बसवते. म्हणूनच वेळेचा हिशोब ठेवायला शिका, मग जग तुमचा हिशोब ठेवायला लागेल. नंबर 3. प्रतिक्रियेच्या बाबतीत कंजूस बना. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा की रस्त्याने चालताना प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला जर आपण दगड मारत बसलो तर आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. काही लोकांचं कामच फक्त दुसऱ्याला डिवचणं किंवा त्याच्या कामात खोडा घालणं हे असतं. अशा वेळी आपला राग अनावर होतो आणि आपण त्यांना उत्तर द्यायला लागतो, पण तिथेच आपण फसतो. अशा फालतू लोकांवरती आपली प्रतिक्रिया खर्च करणं म्हणजे स्वतःच्या शक्तीचा अपमान करण्यासारखं आहे. कुणी तुमची निंदा केली किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर तिथं शांत राहून कंजूस बना. तुमचं हे शांत राहणं समोरच्याला इतकं अस्वस्थ करतं की त्याचं अर्ध अवसान तिथंच गळतं. तुमची ऊर्जा अशा लोकांशी वाद घालून वाया घालू नका, तर ती ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यासाठी राखून ठेवा. जेव्हा तुमचं यश बोलतं तेव्हा टीका करणाऱ्यांची तोंड आपोआपच बंद होतात. शांत राहणं हा दुबळेपणा नसून तो एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. त्यामुळे कुणी कितीही डिवचलं तरी तुमचं डोकं थंड ठेवा आणि तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या कामावर असू द्या, कारण तुमचं कर्तृत्वच अशा लोकांसाठी सर्वात मोठी चपराक ठरणार आहे.
नंबर 4, नात्यांच्या बाबतीत कंजूस बना. मित्रांनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा की आपल्या आयुष्यात माणसांची जत्रा भरवण्यापेक्षा मोजकी पण रत्नासारखी माणसं सोबत असणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपल्याला वाटतं की जितके जास्त मित्र तितकी आपली हवा जास्त. पण खरं सांगू का, संकटाच्या वेळी ही गर्दी कधीच कामाला येत नाही. त्यामुळे नात्यांच्या बाबतीत थोडं कंजूस बनायला शिका. सगळ्यांनाच काळजात जागा देऊ नका आणि प्रत्येकाला आपला मित्र म्हणत सुटू नका. ज्या माणसांना तुमच्या कष्टाची किंमत नाही किंवा ज्यांना तुमच्या प्रगतीचं कौतुक वाटत नाही, अशा लोकांसाठी स्वतःच्या भावना आणि वेळ खर्च करण्यात अर्थ नाही. फालतू लोकांच्या घोळक्यात राहून स्वतःची किंमत घालवण्यापेक्षा 2 पावलं एकटं राहिलेलं कधीही चांगलं. नात्यांमध्ये संख्या बघण्यापेक्षा माणसाचा दर्जा बघा. जो माणूस तुम्हाला चुकीच्या वेळी सावरून धरतो आणि प्रगतीसाठी प्रोत्साहन देतो, तोच तुमचा खरा माणूस. बाकीच्या लोकांसाठी मात्र तुम्ही कंजूस राहिलेलेच बरे. तुमची खरी ताकद तुमच्या सोबत असलेल्या मोजक्या पण प्रामाणिक माणसांमध्ये असते, हे कधीच विसरू नका. आपली ओळखीची व्याप्ती मोठी असावी, पण मैत्रीचं वर्तुळ मात्र मोजकं आणि दर्जेदारच असावं. नंबर 5, खाजगी आयुष्याबद्दल सांगताना कंजूस बना. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याचा गाजावाजा पूर्ण गावात करण्याची काहीच गरज नाही. आजच्या जगात लोकांच्या नजरा खूप वाईट असतात. आपण आपलं मन मोकळं करून आपल्या पुढच्या चाली सांगतो, पण समोरचा माणूस त्या माहितीचा वापर आपल्याच विरोधात कधी करेल हे. तुमचं आयुष्य म्हणजे काय उघडं पुस्तक नाही की जो येईल त्याने ते वाचून जावं. स्वतःचे प्लॅन्स आणि स्वप्नांच्या बाबतीत इतके कंजूस बना की तुमच्या सावलीला सुद्धा कळू नये की तुम्ही पुढे काय करणार आहात. तुमचं काम शांतपणे होऊ द्या, कारण शांतपणे केलेलं काम जेव्हा फळाला येतं तेव्हा त्याचा होणारा धमाका अख्ख्या जगाला ऐकू जातो. आपली गुपितं राखून ठेवणं हा तुमचा मोठेपणा आहे, कारण तुमची माहिती जेवढी कमी लोकांकडे असते तेवढा तुमचा अडथळा कमी असेल. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना सांगायची गरज उरणार नाही. तुमचं यशच ओरडून ओरडून सांगेल की तुम्ही काय मिळवलंय. त्यामुळे सांगण्यापेक्षा करून दाखवण्यावरती भर द्या आणि आपल्या खाजगी गोष्टी फक्त स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा. तुमची गुपितं हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षितता आहे. नंबर 6, स्वतःच्या ऊर्जेच्या बाबतीत कंजूस बना. मित्रांनो, एक गोष्ट मनाशी पक्की कोरून ठेवा. देवाने प्रत्येकाला दिवसाला ठराविक ऊर्जा आणि शक्ती दिलेली असते. आता ही शक्ती तुम्ही कुठे खर्च करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आपण काय करतो, कोणाचं तरी वाईट चिंतण्यात, कोणाचा तरी द्वेष करण्यात किंवा जुन्या फालतू गोष्टींचा विचार करून स्वतःचं डोकं खराब करण्यात आपली अर्धी शक्ती वाया घालवतो. अशा नकारात्मक काळात आपली शक्ती खर्च करणं म्हणजे आपल्या आयुष्याची शिदोरी उकिरड्यावर फेकण्यासारखी आहे. स्वतःच्या ऊर्जेच्या बाबतीत इतके कंजूस बना की फालतू वादासाठी किंवा नकारात्मक विचारांसाठी तुमच्याकडे 1% सुद्धा ऊर्जा शिल्लक उरता कामा नये. ही सगळी वाचलेली ऊर्जा फक्त आणि फक्त स्वतःच्या ध्येयाकडे पोहोचवण्यासाठी आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरा. जसा आपण कष्टाचा पैसा विचार करून खर्च करतो, तशीच ही आपली आंतरिक शक्ती सुद्धा जपून वापरा. ज्या दिवशी तुम्ही फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपली सगळी शक्ती स्वतःच्या प्रगतीवर लावाल, त्या दिवशी तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. तुमची ऊर्जा हा तुमचा खरा दागिना आहे. तो उधळू नका, तर तो स्वतःला घडवण्यासाठी साठवून ठेवा. तुमची हीच शक्ती तुम्हाला एक दिवस खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवेल. तर मित्रांनो, हे होते ते 6 नियम जिथे तुम्हाला कंजूस बनायचं आहे. लक्षात ठेवा, हा कंजूसपणा तुम्हाला भिकारी नाही तर आयुष्याचा खरा श्रीमंत बनवेल. लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा. ज्या दिवशी तुम्ही तुमचे स्वप्न, तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा वाचून स्वतःच्या प्रगतीसाठी लावाल, त्या दिवशी हीच दुनिया तुमच्यासाठी पायघड्या घालेल आणि तुम्हाला सलाम करेल. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमची शक्ती सुद्धा समोरच्याला विचार करायला लावेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील एक जरी गोष्ट तुमच्या उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या अशा मित्राला व्हिडिओ शेअर करा
ज्याला याची खरोखरच गरज आहे. आणि अशाच कडक आणि जबरदस्त मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.